नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये जो स्युडो फोर्स क्रिएट होतो, फोर्स कधीही स्युडो नसतो. त्याचं ओरिजिन काय? स्युडो फोर्स क्रिएट कुठून होतो? जो न्यूटनीय मेकॅनिक्सला चॅलेंज करतो. स्युडो फोर्स म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये न्यूटनचे रूल फॉलो होत नाहीत. न्यूटनचे रूल हे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये फॉलो होतात, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये फॉलो होत नाही. नॉन इनर्शियल म्हणजे ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे एखादी गाडी जर कॉन्स्टंट वेगाने जात असेल तर ठीक आहे, किंवा ॲट द स्टेट ऑफ रेस्ट असेल तर ठीक आहे. परंतु जेव्हा ते ॲक्सलरेटेड होते, जेव्हा तिचा वेलोसिटीमध्ये जंप होतो, म्हणजे जास्त ॲक्सलरेशन क्रिएट होतं, तेव्हा फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे त्या गाडीमध्ये रेल्वेमध्ये समजा एखादा पेंडुलम ठेवला असेल, तो पेंडुलम मागच्या दिशेने हे होतो, तर त्याला मागच्या दिशेने होल्ड करून ठेवणारा फोर्स कोणता आहे हे अजूनही सायंटिस्टला समजलेलं नाही. आणि सायंटिस्ट लोक अत्यंत भोळेपणाने, मला सायंटिस्ट लोकांच्या भोळेपणावर हसायला येतं, किंवा त्यांच्या भोळेपणाची क्यू करायची वाटते. स्युडो फोर्स ही कन्सेप्ट दिली. स्युडो फोर्स म्हणजे स्युडो फोर्स कुठून क्रिएट झाला? स्युडो फोर्स नसतो. म्हणून न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मॉडिफाय करायला पाहिजे. नीट लक्षात घ्यावा, फोर्स हा ऑब्जेक्टवर ॲक्ट होत नाही. लोकांना गैरसमज आहे की फोर्स हा ऑब्जेक्टवर ॲक्ट होतो. फोर्स हा फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे फ्रेम ऑफ टाईमवर ॲक्ट होतो. जो सेंट्रल फोर्स, जी वस्तू फोर्स क्रिएट करते तिचा सेंट्रल म्हणजे सेंटर ऑफ मास किंवा त्याचा सेंट्रल फोर्स, जी वस्तू फोर्स क्रिएट करते ना तिला सेंट्रल फोर्स विच इज इक्विव्हॅलेंट टू द सेंट्रल फोर्स क्रिएटेड बाय द सन ऑन द प्लॅनेट. आणि जी ऑब्जेक्ट वर तो फोर्स अप्लाय होतो, दे आर इक्विव्हॅलेंट टू द प्लॅनेट्स लाईक अर्थ or another planets along with moon. मून तिथे, मून जो आहे ना, मून हा इंजिन आहे. मून जे आहे ना हे संपूर्ण युनिव्हर्सचं इंजिन आहे, नीट लक्षात घ्या. आणि ते सूर्याच्या मर्जीने चालतं. इथे सूर्य म्हणजे कोण आहे? इथे सूर्य म्हणजे ॲझॅक न्यूटन. ॲट सम एक्सटेंट इट इज द अल्बर्ट आइन्स्टाईन. तर मला काय सांगायचं आहे, जी फ्रेम ऑफ रेफरन्स, जी ऑब्जेक्ट मागे जातो, तो पेंडुलम मागे जातो का नाही, तो मागे का जातो? कारण की फ्रेम ऑफ रेफरन्स मागे गेलेली असते, ती इन्क्लाइड बनलेली असते. तसं आपण डोंगरावर चालताना फ्रेम ऑफ रेफरन्स कशी इन्क्लाइड बनते? फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ टाइम. एखादा वयस्कर व्यक्ती असा थोडासा असा बेंड झालेला असतो. का बेंड झालेला असतो? त्यांच्या टाइम ऑफ रेफरन्स चेंज झालेले असते. तर ती वस्तू मागे जाते का नाही त्याच्यामध्ये कुठलाही स्युडो फोर्स ॲक्ट होत नाही. तर त्या वस्तूची फ्रेम ऑफ रेफरन्स इन्क्लाइड बनलेली असते, त्यामुळे तो मागच्या अवस्थेमध्ये असा राहतो. स्युडो फोर्स तिथे ॲक्ट होत नाही. टाइम ऑफ रेफरन्स मागे गेली ना की तो फोर्स आपोआप क्रिएट होतो. त्याला स्युडो फोर्स बोलत नाही. दिस इज द फोर्स क्रिएटेड बाय द इनिशियल टाइम ऑफ रेफरन्स. हा त्याचा ओरिजिन आहे. तर हे मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी पुस्तक वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.